होय बाई किती दिवसांनी आल्या बाई तुम्ही. गाठ नाही भेट नाही पण लय भारी वाटलं बाई तुम्ही आले तर. मला तर लय करमत होतं तुम्ही आल्यावर माहितीये का. लय भारी वाटत. कोथिंबीरच्या वड्या करून घालते तुला. चल खरं तुमच्या हाताच्या. चुलीवरल्या. आणि तुम्ही कसं करायचं त्या जुन्या वड्या का. आम्ही चूल पेटायचो. हा मग त्याच्यात काड्या मांडायचो. हा मग ते वड्या मांडायच्या त्याच्यावर मग जाळ घालायचं मग उकडा द्या. अय्यो. मग उकड्यात परतून खायच्या. आणि आता काय करतो आम्ही माहितीये का. काय? अशी चाळणी ठेवितो नाही, नाही. आणि त्या चाळणीला तेल लावितो त्याच्यात पाणी टाकीतो आणि त्याच्यावर वड्या आणि मग त्या वाफेत मग असं. काड्यावरल्या वड्या चवदार लागत्या. हा ना. आता काय आई घरी खाल्ल्याच नाही ना. मी करून दाखवते मग चल ना आता तुला. काड्यावरच्या वड्या. हा पण आई बरं झालं तुम्ही आले माहिती का. तुम्ही आल्यापासून मला आई काहीच बोलत नाही. नुसतं तुमच्यातच लक्ष आहे. आई मला टोमणे द्याय ना. आई मला भांडा ना पण एकदम मजा येऊन आली तुम्ही आल्यात तर माहिती का. कवर राहू तुझ्याजवळ. राहणार आहे तुम्ही इथंच राहणार. तुम्ही आहे तर लय मजा येते. कुठे गेलाय मिळ्या सासरा. पण आहे आणि तुमच्या चेहरा श्रीमंत दिसतो बरं का. पाहिजे की इथं. हा आणि गोऱ्या गोऱ्या आहे गालं ते सगळं सेमच आहेत बाई खरं. आम्हाला परीतच नव्हतं. आहे ना. आणि त्याच्यामध्ये वैष्णवी ताई एक तिघी सारखेच आहेत बाई तुम्ही. लयच भारी दिसता. होय आहे तुम्ही जेवणीत पण किती भारी दिसत असताना. मग लाल जर गाजरावाली होतो. हा ना. आता काम करूनच झाले म्हणजे. हा ना. आई तुम्ही आतापर्यंत किती मजबूत आहे तरी तुमची. मी तर म्हणते आता तुमचं वय असं 60-70 एक असं नाही का नाही. काळाच येत नाही कामाला. आणि 70 वय असं गुडघे बी दुखत नाही तर. गुडघे दुखत नाही कमर दुखत नाही काय काहीच नाही. डोकं सुद्धा नाही दुखत. डोकं नाही दुखत काहीच औषध गोळी लागतच नाही. बापरे खरंच बाई आई. ऊन पण नाही लागत गारं नाही लागत. आज स्वेटर सुद्धा घातलं नाही. हा ना बाई. गलामचं स्वेटर नाही. खरंच बाई भारीच आहे तुमचं खानपिन भारी होतं. हा. हा असं गावरान गावरान खात होतं तेव्हा मजा येत असेल नाही का. त्यामुळे तर ही बॉडी आहे. आणि आम्ही बघा मकाची गंज खायचो गाजर खायचो बोरं खायचो जाम खायचो जे भेटल ते काय खायचं. खायचो खोकला येत नव्हता दुखत नव्हतं काय नव्हतं भाकरी खायची आम्हाला. तेव्हा भाकरी भेटत. बाई तुमच्या टायमाचं सांगा ना आधी कसे होते तुमचे दिवस. आमच्या पण भाकरी नव्हत्या मिळत पण तसंच बोरं कवठं चिता खायचो. हा. निवारण राहायचो आम्हाला दुखणं द्यावं नाही कधी काय नाही काय नाही. बाई होय आई. आणि तुमच्या घरामध्ये लय लोक असायचे ना. ती 40 भाकर लागायची आम्हाला. 40 भाकरी. मग एवढं टोपलं बरं भाकरी करायच्या. माझी जाऊ सार थापा थापा तापायची. मी भांडे घासायची धुणं धुवायची. हा ना. आणि माझ्या सासूबाईचा जन्म झाला त्या टायमाला तुम्ही कशा असताना तेव्हा माझ्या सासूबाईला तुम्ही असंच घरी बिरी सोडून जायच्या. मग आता रानात जातो कामाला तर तिला टाकून जायचं घरी. हा का. काय रडायचे खायचे खेळायचे लेकरं वाळू खायचे खडे खायचे. पण ते लहानपणी असंच बडबड्या होत्या गाव. आणि मग हा ना. 5वीला गेली ती स्वयंपाक बनवली ती. हा आणि मग 5वीलाच. 5वीला गेली त्याची एवढा 5-25 माणसं स्वयंपाक करायची. आम्ही त्या बारीच्या नावाला नुसतं दूध खायचे दुधावरची होते मी. घरातून यायचो आम्ही 8 वाजता. बरं जाऊ द्या. आईचा चहा मिळायचा बरं आम्हाला. झालं बाई तुम्ही आल्या. तुम्ही जाऊ नका ना बाई आता. आता कवर राहते तुझ्याजवळ. नका जाऊ. बरं चला आता वड्या करून दाखवा. वड्या करून दाखव. हा. मला तर तोंडात पाणी आलंय. चल चल हा. चुलीवारल्या वड्या करून दाखव. हा. दादा कोथंबीरच्या वाल्या कालायच्या गुंतू गुंतू खायच्या. कशा खायच्या आणून कशा खायच्या बाई अशा गुंतू गुंतू खायच्या. अशा खायच्या हा. म्हणा वड्या करताना म्हणा स्वामी शिवानंद दादाजी दोन्ही द्वारिका मैया दोन्ही द्वारिका मैया स्वामी शिवानंद दादाजी दोन्ही द्वारिका मैया. तर पकडा ना. अगं बाई, विसरली ग बाई. पाणी तांबे भरून त्या काड्यामध्ये पाणी टाकायला. बरीच बाई. चला तर बघूया आता आजी कशी दाखवती नाचुनाला कोथिंबीरच्या वड्या जुन्या पद्धतीने. हे पहा आता काय आपल्याकडे आता चाळ नाही. हे पहा आजीने काय आणलंय आता तुराटीच्या या काड्या. तुराटीच्या काड्या. हा घे तुराटीच्या काड्या. आता हरभरे भाजून झालेले. धर धर बाई तुला धर गुतू गुतू खा. धर 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 धर. चला तर आता झालेले हरभरे भाजून दादाला आणि डुबूला आणि सुनबाईला. सुनाला आजकाल सुनाला ना आयचं खायला लागत. चल या इकडं. हरभऱ्यात वाटायची काय. हा हरभऱ्यात वाटायची. आई यात थोडं मिठाच पाणी टाकायला पाहिजे होतं. लय भारी लागत माहिती का. चला तर आता हरभरे भाजून झाले. कढई मान कढई. कढई मांडी ते आजी कशी आता आपल्याला वड्या करून दाखवती पा गावाकडची पद्धत जुन्या लोकांची. टाकता पाणी. हा अशी बारीक कोथंबीर चिरायची. होय बाई त्या टायमाला चाळण नव्हतं.
नव्हती का नाही नाही चालणं चालतं त्यामुळे चुराटाच्या काड्या घ्यायच्या का मग असंच काडीवर का ग बाई बनायचं आपली आजी ते नागदेव अशीच करायची ना पातेल्यात ठेवायची नागदेव किती करायची कशी माहिती नागदेव? का? बघू बरं बाजरीच्या पिठाची गुळ मळायचा गुळ टाकायचा पिठात बाजरीच्या सूट मिळायची आणि एवढे आणि म्हशीचं कोरं दूध नुसतं मस्त 2-2 नागदेव खायचे किती असे सगळे कुठे कुठे खायचे रे नागदेवे नाही तुम्ही या म्हशीचं दूध खात असता त्याच्यात असं कोणभर सुद्धा पाणी नसेल भाई आहे ना घरचे लोक तेवढे कट्ट करायचे दादा केना घासायचे म्हशीचं दूध पात्रा म्हशीचं शेण उचलायचं मग काय मग कोरं दूध तांब्याच्या तांब्या आमच्या टायमाला त्यामुळे काय गावाला तुम्ही गुडगुडी देत भाई मी ना सगळ्यांना वरणच्या पुल्या खीर घरचं चपाती 2 दिवसाला जेवण वरण भात असे आणि पाचवीला चपातीला तेल लावायचंच नाही हा गावरान तूप ते घरचं आता 15-20 लिटरचं पातेलं असलं समजा असं आणि मग त्याच्यात ते मलाई काढून मलाई हिवाळ्याच्या दिवसात खावा खावा सुपारी वरी गाठी तयार व्हायच्या मलाईच्या म्हणजे भारी होय मम्मी ते खवा नव्हती देत का तुम्ही गावात करून नाही तेव्हा गावाला नगरला दूध यायचं नाही प्यायला. नाही काय नाही. पण तू आता भाता नको ठोकू वाटून घ्या बोट कापलं मरणाची आग होती जाणं वाटून तुला शिकायचे कोथिंबीरच्या वड्या शिकायच्या आवर लवकर त्यात मीठ नाही टाकायचं का टाकायचं नंतर वाटणं टाक थोडं वाटणातच म्हणते मग कळत नाही तर मग हरभरा ठेवा यात बघ याचं काय टाकायचं हळद हिरव्या मिरच्या लसूण ओवा जिरं है ना बाई असंच करायचं ना असंच तुम्ही करायचं. असंच करत होत्या ना? असंच आमच्या वड्या तुझ्या पद्धती मला आठवती थोडं थोडं जरा इकडं बघा हिच्याकडे काय नाही केलं ती धर. ती पाहिजे ती गाठी पागून जाईल हाय ती आणि टपकन वाटून बनवायच्या पाठी चल बाई आता मस्त वाटून घेते माझ्या नेतात तोंडून पाणी आलंय कधी काही आणि कधी नाही असं झालंय येण्यावर नको करू गे एका जागेवर बस बाबू अहो, तुम्हाला पटकन वाटव. हा वाटी दे आई काय भारी उकळी आली. वाटण बाई चुलीवरचं खरंच आणि मी येतं का वाटता मग तिला काय झालं वाटता यायला सगळं येतं, तुमचं वाटता येतं का नुसतं नाही काय बाई समजताय काय तुम्ही नाही मम्मीच्या घरी काय वाटलं नाही काय पाठी वाटाणी नाही ती खिलाडी. काय आहे खिलाडी. खिलाडी तुम्हाला काय वाटलं मला वाटतं नाही दोघे बघ मम्मी कसं स्वयंपाक करते मी येईन का तू काय करशील वासच असा सुगंध आला तू काय खातो बाबू? भारी ती त्यावेळेस झाली काय खाती हे जे मिरचीचा ठेसा लय भारी लागलो पाट्यावरचा आम्ही काय करायचो पिलूस पप्पा हम्म. उन्हाळ्यामध्ये ना असं शिळ्या भाकरी हा बाजरीच्या 3 वाजता गाणा बांगड्या समजते बरोबर बस चहा देते नाही चहा नाही घेत. का हो? नाही घेत. चहा तू घरी घेत चहाची अलर्जी काय तुम्हाला कोणीच घेत नाही घरी करत नाही घेत. हा का? तू इथं आणलं काय ते मटेरियल सगळं हम्म पुरण का तेवढं आता तीच गुंटे आता बरं का हा मटेरियल कळलं ना संध्याकाळी आलो बरी आहे आता एवढी नाही चालत गेली तेवढं बाई काय काय टाकलं तू याच्यात डाळीत पीठ टाकलं थोडं गव्हाचं टाकलं हा थोडं ज्वारी टाकलं लय सुगरण बाई तू आता वाटण वाटलंय पाट्यो हा आता त्याच्यात काढून घ्या आणि आता हावरी टाकायची वाटण जमलं को मला हा चांगलं वाटलं मग बारी ती शिकव जरा स्वयंपाक बस मग बघ बाई तू हायतवर शिकव तिला नाचतो माझ्या भाऊ नाचतो पाण्याला असं उकळी मग आली, याचं आवरा- पण मग. आवरा पाण्याला उकळी आली माझ्याकडं मग चुलीवर मग बाहेर ती आली, कधी आणली? ह्यो काय सांग? बनवायचं. तुम्हाला 1-2 तास लागते काय नाही हो मला तसं अरे वाटतं 5 मिनिटात होते आणि 1 तास काय आला आवाज बनवते. बायकोला येत नाही तोंडाला पाणी बनवून दाखवते ना आजी आता बघ कशा जुन्या पद्धतीच्या वड्या माझ्या बायको मॉडर्न आहे तुम्ही जुने आहेत पण वय आई आपल्या म्हाताऱ्या माणसाच्या हाताचं खायचं चवच वेगळी असते आहे का नाही आणि त्यांच्या हाताच्या त्या भाकरी आणि त्या भाकरीवर उमटलेले तू आजीचे ठसे नाही का बांगड्याचे ठसे हावरी टाका आता हा टाक. ह्यो खावरी अशी टाकायची हा ती मला शिकव सगळ्यात महत्वाचं मलायचं असतं ते पीठ अजून थोडं जेवण ये जेव करायचं. एवढं. बस झालं बाई. बस झालं बस झालं तुझ्याकडे लक्ष दे, नुसतं मला खाऊ घाला असं नको करू कशी करती इकडे ध्यान दी कमल उद्या परत हास्यम झालं पाहिजे ना वाड्या लक्ष दे उद्या करायचं परत तुला शिकवल्यात उद्या बघ कशा करायच्या आणि कशा लोक अशात करायचं मला येतात पीठ मळून घ्यायचं हा, तू आजी तिथली एक म्हणलं तुला येणारच सगळं सोपंच आहे हो काय अवघड आहे त्याच्यात
लसूण मिरची हा. असं बोलायला सोपं वाटतं पण क्वालिटी पण झाली पाहिजे ना. पातळ वाटायचं, काढून घ्यायचं 2-3 पीठ आणि मळायचं बारीक मळायचं. बनवून. पाण्यात उकळी येऊन द्यायची, काऱ्या मांडायच्या त्यात. आणि मस्त वाफळून घ्यायची. आणि तळ परतायचं. मम्मी म्हण ना काल कशी मला मम्मी म्हणली बाई, पण लोक आजकालचे लोक काय करते माहिती आहे तुला? कोडे तेल ठेवले कुठलंही त्याच्यात ते तळून खातील. त्या पण भारी त्या पण भारी. नागात तापतात का? तर तेल आजकालचे तेल काय चांगलेत का? म्हणून मला पण नाही आवडत बाई. मला आज चुलीवर मस्त परतून त्या वड्या आवडतात. तव्यावर थोडी तेलाची डाळ टाकायची अशी मस्त. बघ आता तुला मी तू करून दाखव, मी परतून दाखवते. मला आवडत बाई परत यांना आवडत तळलेल्या त्या नाही, तेलात. तळलेल्या वड्या तापतात का त्यात नागात? मग पाण्याला उकळी आली की आता वाराला आजी आळूच्या वड्या बी अशाच करायच्या आहे ना. हा. आळूच्या वड्या पण अशाच बनवायच्या. आळूच्या वड्या इथं शेंगोड्यासारखे काय आहे ना आई. शिंबळे पण पाण्यात थोडी उकळता येते. शेंगोडे पण असेच करतात. पाण्यात टाकायची उकाळ्या पाण्यात. मला तर लय भूक लागलेली भाऊ. आवर आवर वळायच्या टाकायच्या. लय वार बाई आज काय झालंय काय ना वाऱ्याला. त्या वाऱ्यामुळे पाचतील व्हाय ना. लय वार त्याला ना एक काहीतरी आडा लाव. इथं नवीनच जुगाड केला हो बाईने काहीतरी. ते नवीन जुगाड नाही तो पुराणा जुगाड आहे. हा. पुराण आहे, नवीन नाही, जुन्या तुम्ही लाव. असंच होत्या पाहिल्या. कुठे टाकली? ते वारं लागत म्हणून उकळायला. जाळी नाही म्हणून हे असं केलं का? हा, पहिल्या लोकांना कशाचा चाळणी होत्या. मग ते असे ज्वारीच्या पालं किंवा मग या तुराटीच्या काड्या. पहिले आता जर्मनच्या चाळणी निघल्यात, बाया जर्मन इंग्रजाच्या काळात इंग्रज आपल्या भारतीयांना तिकडे नेले का हम्म. त्यांना जेवायला काय होतं माहिती का? जर्मनच्या ताटल्या, पाणी प्यायला जर्मनची. मग आलिमेंट पोटात गेलं का प्रतिकार शक्ती कमी व्हावा भारतीय लोकांची, म्हणून ते तसं करीत होते. चहा हा ना. त्या गरम अशा जर्मनच्या ताटल्या असायच्या बघ पहिल्या. खुर्ची घ्यावा, त्याचे काही कापडा टाका, ते लावा. पटकन उकळायचं. ताटात नाही आम्ही जमलं. मागच्या वेळी असंच काळं करत होईल होतो. ताट, काळ होईल ताट. ते निघायचं नाही परत. लय वार इथे गेटवर टाक कोमल एक चादर. गेटवर नाही येत. मग बरोबर केलंय तिने. हो ते काळ झालं तर असते ते. आणि याला मग परत तळायच्या. तळायचं नाही, तुला सांगितलं ना. तवा फ्राय तवा फ्राय. तवा फ्राय करायचा तवा. मग आता काय आळूच्या वड्या करतो तर ते तिकडे बघतो तो ते पाला पाला बघ पाला. कमी लागते काही बोलू तुला. ए बामण, अरे माझा बाबू. काशा वाळायच्या पाणी लावून. हे दिसतं किती भारी दिसू राहिले मम्मी ते. बघ ना, काशा वाळायच्या. त्या हे वारं लागत नाही झाले बार होता. बघ. तुम्हाला पाटाच्या म्हणून बारी झाल्यात हा? मोठा लागला. हा पातळ राहून दे, मग ते कच्चं नाही राहत. बघ अशा वाळायच्या. तिला लावून वाळायला बोल तिला येत का? तिला दे ना वाळायला. बघ ना तू लाव, तूच लाव वाळायला, आम्हाला नको सांगू. बाई ती लई मोठी झाली. आजीने वाळलं ते एकदम बरोबर नाही आहे. बरोबर आहे. मला मोठेच आवडत. मला काही मोठंच असतं. कोंबलला पाटायच्या नाही तर. माय टिकली बघ. मोठीच आहे. हा, मोठी. बायकांना नवरा पैशावाला असं लय इस्टेटवाला आवडतो, पण टिकली एवढी लावायची. टिकली बी मोठी लावायची, मग कसं सुंदर दिसतं माणूस. नवरा सुंदर, बाई सुंदर. एका आठवड्याची पोरगी होती. हम्म. कुकुलायत आली बाई. मी म्हणलं की रांधून बाई कुकुलायची. भलं पोरं पान एवढं मोठं होतं. हा. आणि कुकुलायत म्हणलं बाई इकडे ये ग. घेतं कुकू हळद लावली. असं गोरा चावडा जरा भारी दिसत चार होता. भारी दिसला ना जाबडा हा. जोरात. तर बाई लागल्या हातायला. याला किती वेळ लागतोय मग उकळायला? 10-15 मिनिटं. आज तुला काळी पाहिजे. गॅप आहे. असू दे. चला आवरा, पटापटा आवरा. आवरा बोल लय भूक लागली. माझं नसतं असं तोंडात पाणी सुटलंय. काय 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 मग तोंडात पाणी सुटतोय. मग का नाही सुटणार एवढं भारी आयटम केल्यावर. तोंडात आहे ना पायदान खेळली मिळायची. त्यामुळं पाणी सुटत काही केलं की तिच्या तोंडाला पाणी सुटत. आवडत केलं वड्या. होय बाई. आणि असं हातांना चिटकलं पाहिजे म्हणून तेल लावायला पाहिजे होतं. आहे ना बाई तुला हाताला. नाही माहिती, करायला नाही आवडत, खायला आवडत. हा, आवडतंय. हा. आता नवीन पुरी कशाची ए डोके इकडे. अरे नो, इकडे धर, तुला खाऊ धर. राजीने काही खाऊ बनवलाय. चल 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 जायचं आपल्याला. चल चला चला चल जायचं आपल्याला. चल 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 चिकन आली का? जर उकळी नाही ना आली सगळं घेऊन जाईल. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. त्याच्यावर काही झाकायचं नाही का? टाकायचं ना. जाग्यातलं शिकाय.
किती वेळ अजून? काय ना आलं का आता पाणी सुरू राहिले ना. ते सगळं ओललं झालं तर त्याच्यात. त्यांना पाणी आई गेल्याच बाई ननूला झोपवायला. लई येड्यावानी करीत होती, रिस्ता इकडं तिकडे येत होती. बरं झालं ती झोपली ना, एकदा काम तरी सुधारते. आहे ना बाई? काय करते खेळ करून जा ना हा ना बाई, मरणाचा त्रास बाई, लई अवघड आहे. लेकरू सांभाळ, लेक जनता लागत. 4-5 वर्ष लेकरू तर त्याला लय ध्यान ठेवावं लागेल. नाही काही कुठं नसतं. हा ना बाई, तुम्ही कसं सांभाळत होता हो आजी त्या टायमाला? आमच्या लेकरांना कुणी सांभाळायचं नव्हतं जाऊन. बाई माझ्या तोंडात काय काय आलं आतापर्यंत, तुम्ही ऐकलं का? बाई, आजी, आई, काय काय म्हणते ना मी तुम्हाला. आजी म्हणून आता बाईक बोलतेस काय यावर अकावर गप्पा ठोकी त्या भूक लागली तर मारणार मातीच मला. आता ते शिजायचेत ना, काय कच्च्याच खाऊ घालू मग कच्च्यात द्या मला. द्या, टाकते त्या बाई काढता या म्हटून त्या नापाच होत आल्यात थोडासा राहिल्यात. तुमच्यापेक्षा जास्त माझ्या तोंडाला पाणी आलंय. काढ्या बसल्या का त्याच्यात? काढायच त्याच्यात. बघून दे. पकडे तवा निघून अय्यो. अच्छा. चुलीवरच्या भाकरी लई चवदार लागत. आता मुळच लागत सगळं चौदार लागत बाई. करीन कोण होय? सगळं चवदार लागत. झाऱ्या घे, झाऱ्याने पाणी निघून जाईल त्यातलं. झाऱ्या आणि ते काढल्या निघल्या शिजल्या. शिल्लक बाई. हा शिजल्या ना ताट करायला लागत काय? उभ्या माणसांना सटका लागला. ये हाथ चटके खा खा के ही मजबूत हो गए है ना. मग बघ ना कसं काढायचं. टेक्निक बघ ती एक हात पहिले पाण्यात बुडी ती. टेक्निक आहे आधी हात पाण्यात बुडवायचा मग घ्यायच्या. आधी लागते चटके मग मिळती भाकर. बाई तुला वाटतं शिकली असेल म्हणून वड्या आता? काळ्या असं नाही. येतं मग काळ्या काय? झोपली नाही. अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकर तव्या चुल्यावरचा संसार. अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकर. हे बघा. हे बहिणाबाई चौधरीने गायलेले गाणे. पिलिश पप्पा हम्म. हे दाखवा ना. हे बघा खाली जाळीवर कशा वड्या ठेवल्या होत्या. हे बघा ही जाळी कशी, काड्याची जाळी आणि त्याच्यावर वड्या. थंड होऊन द्यायच्या मग आपाप हे होत्या त्या पाणी सुटतंय. पण आता तुम्हाला लय घाई आहे, भुका लागल्यात. बघ बघ आणि थोडं पाणी जास्त झालं का मग थोडं तिकडं झालंय आता तेल गरम. तू कोण परतो ना हा. चार टाक, चार टाकलंय. काय म्हणले? टाकलंय टाकू. पीठ खाणार मम्मी खाली कडक होणे का खायला दोन लागत कडक होणे चांगले कडक. काहीच नाही आहे. मग तेव्हा घेऊन चालत नाही पटकन चालत. हा सुकायला पाहिजे होतं. होऊ दे तर होऊ दे. कधी होणार मग बाबा लवकर सगळे काढून निघतात. हा तुला खायचं केलं तुम्ही पप्पा देणारच नाही, मीच खात असते आधी. हम्म. मग मागच्या वेळी धपाटे केले होते सगळ्यात आधी तुम्हीच बसले होते. रात्री खाल्लं ना आपल्या हा धपाटे काल रात्री का परवा परवा रात्री. किती भारी तळून आल्या त्या. मस्त फ्लेम आहे एकदम खाली चुली जेवल्या मारून. चुलीच्या धुराने ते सगळा धूर त्याच्यात जातो आहे ना बाई. आणि अजून चव लागते. आयु बघा कसा खरपूस भाजत आलेला का. भरपूर भाज्या बेसन पोळी झाली असते ना तव्यावरच. चपात्या केल्यात ना? हा
केलेत ना. अय्यो. नाक म्हणजे आहे ना ती तिकडे ते ना ढेकून तर लय बारीक असतो ना, मग ढेकणाने कसं काय फुगायचं? काय? रक्त पेला टप फुगतो ढेकून रक्त पेतो बाई. मग टप फुगल्यात वाड्यात तेल ठेवून आणि ते गोचिडवाने अंगाला चिटकत येतं काय? लय भारी वास आलाय भाऊ. माझं नाक जाम झालंय. तू खाऊच नको. मी खाणार आहे. दूर खाल्ला ना तो आता. खाणार आहे मी. बाजून गेले खाऊ नको म्हणून राहिलेत मला. आण भाऊ ताट चल. चपात्या आजच्या नाही तळायच्या तुकडे करा ना. उद्या काय तुकडे करायचे आम्ही तर अख्खे तळत होतो. मग मी आणूकडे चपाती खाऊ दे मला चल. तुकडा कर बाई तुला माहित नाही का तुकडे नाही करत म्हणून? मग पाहिजे मला अगं वल्या आहे का म्हणून तुकडे करा की तुम्ही हाताने. मग मध्ये पण भाजतात ना त्या. झाले 2 तुकडे. तुकडे करून टाक छोटे छोटे मग छान भाजतात. मग तू केवढं भाजून गेलं त्याला खात तो कच्च्या राहिलं तो असं लगेच म्हणून कच्च्या राहिल्या. जर प्लेट त्याला खायला ते मिक्स नक करू ते आता कळायचं नाही त्या. हा नाही त्या बारीक पलीकडला घे काढून. कारण नट आहे बारीक पिढी. त्या प्लेटीत काढ आधी. उद्या ना अजून थोड्या खरपूस भाजू द्या ना त्या. अगं त्या पलीकडच्या प्लेटीत काढ ह्या भाजून घेऊ आधी. तोंडाने सरकव आणि तेच घाला त्याच्यात परतायला. हा याला म्हणते स्वच्छता. 2 उलाचे नाही माझ्याकडे. मग तर आता तुम्हाला मी लक्ष नसेल परत तेच घालवलं असतं तो. येडा वाकडा अंगाला मला पुसवलं असतं. बाई सांगा ना आईला. बघा ना राखाचं किती- कसं काय घालली हे बघा ना हाताने तर मग हात नाही भाजायचा. झाली बघ कशी काळी बाजार करून घेतली. बघ तुझं बघ. काय साडी ना. बाई उद्या काय बनवणार आहे आता? होय बाई उद्या काय बनवणार आहे? उद्या वरण टाकले वरून चकुल्या जुनं आता जुनं बनवून खाऊ घाला आता आली इथं. हा बरोबर कोणालाही भारी लागायला. वरण टाकलं हादग्याची फुलं बैले भारी बनते हादग्याची फुलं. हात घ्यायची बोल कुठे येत आता बाजारात भेटत. आम्ही नारायणगावला गेलो का हादग्याची फुलं आमचं फेवरेट आयटम राहायचा. हा ना. हा, झाडच होती मी बाई झाड आहे तुझं? आता पुरून टाकलं बाई वेल होती ना ती. येल वेल झाड असते का झाड असते? झाड झाड शिवरी वळी शेवरीन झाड असते. फुलंच ना. मग ती भाजी पण लय भारी लागते. एक नंबर. चटका. गरम गरम होळी तू तरी दुसरं खाऊ राहिले बाई बघ किती खादाडे. लय खाली कागद देवाला कोण खायचं? हा? तो बाप खायचं का देवाला कागद? मी देव. खाऊ बांधी तू दे रे. आई पोटा सगळ्यात मोठा देव आहे माहितीये का? काय अगं लाच सोडी तो पार. आई त्याला जरा शांत केलं ना पोटाला. आशीर्वाद माझा आशीर्वाद. दुसऱ्याच्या जीवर. देणार आहे. हा बाई खाऊन बघा नको नको मला तूच खाय मी मग रोज खाते वाढ प्लीज पप्पा. करा ना. चपाती चल पहिली. काय भाजी. तर आलं नाही तोंडाला पाणी. कमेंट करून सांगा कसं झालं तोड्या. लय जोरात झालं सांगतो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ मध्ये सांगितलेले की वड्या कशा करायच्या रेसिपी पूर्ण सांगितलेली आहे. तर एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा. आमच्या सुनासारखं तुम्ही बी सुनाला आयत करून घाला. आता सांगा बरं असा घास खाऊ घातल्यावर कसा लागायचा वड्या. काय वरून घासन माणूस घा वरून बुक्का. करा बाई खाऊन बघा. भारी लागतंय ना. लई एक नंबर तुम्हीच पप्पा तोंडात पाणी आले. जाणत ना मागे.